सायली, सायली, मी तुझ्यापासून खुश आहे. मी येशूच्या नावाने करार करतो लग्नाच्या दिवशी जो मी करार केलेला. मी तुझ्याशिवाय कुणालाही प्रेम करणार नाही. दुसऱ्या कोणालाही प्रेम करणार तुला नाही. प्रेम करेन तुझ्यावर विश्वसनीय राहील. तुझ्या सुखात तुझ्या दुःखात मी बरोबर राहील. मी तुझा साथ सदैव देईन. मरेपर्यंत तुला कधीही सोडून जाणार नाही. मी तुझ्या संगती आहे. आणि देवाने आपल्याला जोडला आहे. देव आपल्यामध्ये आहे. आणि आपल्याला कुणीही वेगळं करणार नाही. येशूच्या नावाने मी हा करार पूर्ण सभेच्या समोर तुला पाहून करतो. येशूच्या नावाने आमेन. आता सायली तू त्याला बघून बोल. कौशिक आजचे दिवस कौशिक बोला. नाही ते शिमशनचे मी खुश आहे. आणि मी लग्नाचा करार विसरलेली नाही. मला आठवण आहे. मी तुम्हाला शब्द दिलेला येशूच्या नावात की मी तुमचा साथ देईन. मी तुम्हाला खूप प्रेम करेन. तुमच्याशिवाय मी कुणालाही प्रेम करणार नाही. आणि तुमच्या अधीन राहील. तुम्हाला प्रेम करेन. हा. आणि तुमच्या सुखात दुःखात तुमचा साथ देईन. आणि मृत्यूशिवाय मला तुमच्यापासून कुणी वेगळं करणार नाही. आपल्याला येशूने जोडला आहे. सदैव येशू आमच्यामध्ये आहे. मी हा करार येशूच्या नावाने करते. आमेन. आता लोकांना बघून हातात हात घेऊन दोघेही आम्ही लग्न केलं आहे. येशूने केलेलं आहे. आज 10 वर्षापासून आम्ही लग्न सांभाळून ठेवलेला आहे. ह्याचा सर्व गौरव येशूला देतो. आम्ही एकमेकांबरोबर विश्वसनीय राहू. कधी एकमेकांना धोका देणार नाही. सोडून जाणार नाही. आणि एकमेकांना जुळून ठेवून प्रीतीने एकमेकांचे अपराध क्षमा करू. जसं ख्रिस्ताने माझे अपराध क्षमा केले. धन्यवाद देतो. आज या पूर्ण सभेत 10 वर्ष ख्रिस्ताने संभाळलं. पुढेही संभाळेल. आणि आमची दोन्ही मुलं हे साक्षीदार होतील. पुढे त्यांचाही विवाह ख्रिस्ती पद्धतीत होईल. आणि ख्रिस्त लावेल. धन्यवाद. येशूच्या नावाने तुम्हा सर्वांच्या समोर करार करतो. आमेन. एकमेकांचा हात बघा. एक प्रार्थना करते. दोन्ही हात बघा. पवित्र आपले हात वरती करा. ब्लेसिंग देऊया. पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशुच्या नावाने प्रभु आम्ही तुझ्या चरणावर येतो. प्रभु प्यारे पिता, प्रभु कौशिक और सायली को आपने जोड़ा है, उसे कोई अलग नहीं कर सकता. प्रभु पवित्र पिता, तू ही अब तक इन्हें संभाला है, आगे भी तू ही संभालेगा. इनका जुड़ना ये आपकी ओर से ही था. इसलिए प्रभु अभी तक आपने इन्हें जोड़े रखा. इसलिए मैं आपका सर्व सामर्थ्य लहू कौशिक के ऊपर लगाकर पिता पुत्र पवित्र आत्मा का अधिकार घोषित करती हूँ. और आज उन्होंने जो किया हुआ करार सायली के ऊपर भी यीशु का लहू लगाकर प्रभु पवित्र पिता, इन दोनों ने जो 10 साल पहले करार किया था, आज उन्हें वापस स्मरण दिलाकर उन्होंने कन्फेशन किया है कि वो कभी छोड़ेंगे नहीं. तो मेरे महान पवित्र पिता, आपका लहू लगाती हूँ और इन दोनों को ब्लेसिंग देती हूँ. हम सारी सियोन कली से इन्हें ब्लेस करती है. ये फूले फले फलवंत हो जाए, बहुगुणित हो जाए, संख्या में बढ़ जाए और पृथ्वी के अधिकारी हो जाए. प्रभु धन्यवाद देते प्रभु, जो इन्हें कोसेगा वो आप कोसा जाएगा, और जो इन्हें आशीष देगा वो आशीष में भागी होगा. प्रभु तूने इन्हें उज्जवल भविष्य रखा है. तूने इन्हें बहुत ब्लेस किया है. तूने इन्हें बहुत आशीषित किया. और जैसे कौशिक ने खुद कहा मैं सायली से खुश हूँ, वैसे सायली ने भी कहा कि मैं कौशिक से खुश हूँ.
तो प्रभु इसलिए ये दोनों ने एक दूसरे को अच्छा रखा है, इसलिए इन्हें और तो अच्छा रखा और ऊंचे पे ले जा। प्रभु इन्होंने एक दूसरे पर ब्लेम नहीं किया, ना ही दोष लगाया, परंतु कहा कि हम खुश हैं। तो वैसे ही प्रभु पवित्र पिता ये सदैव आगे बढ़ेंगे, बहुत आगे जाएंगे। और जैसे 1 पीटर चैप्टर 5 का 10 हमने पढ़ा प्रभु कि स्थिर रहेंगे, कभी भी एक दूसरे से अलग नहीं होंगे। इन्हें बहुत आशीषित करते, आंखों के पुतली के समान संभालेना प्रभु। और प्रभु ऐसे ही इन्हें बहुत बढ़ाना, किसी चीज़ की कमी घटी इन्हें होने नहीं देना। इन्हें आशीषित करते प्रभु, कलीसिया मिलकर इन्हें ब्लेस करते। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव आपको देते यीशु के नाम से, आमीन।